काहीही घ्यायचं नसताना किंवा कशाचीही गरज नसताना जर डीमार्टमध्ये गेलो तर काय होतं, मला वेगळं सांगायची गरज नाही. बरोबर 2 ते 3 हजाराला चुना लागतो. असंच काहीच आमच्याबरोबर आज झालं. खरं तर आमचं काहीच काम नव्हतं डीमार्टमध्ये. खरं काम होतं माझ्या नंदेच्या मुलाचं. तो राहतो हॉस्टेलवर. तो सोलापूरमध्येच राहतो, पण आमच्यासोबत राहत नाही तो. तो हॉस्टेलवर राहतो. तर त्याला काही वस्तू हव्या होत्या म्हणून तो डीमार्टमध्ये चालला होता. तर तो आम्हाला चला म्हणाल्यानंतर आम्ही सगळेच निघालो. माझे मिस्टर आम्हा सगळ्यांना डीमार्टमध्ये सोडून ते ऑफिसला गेले आणि ते ऑफिसमधूनच आम्हाला परत घ्यायला येणार होते. तोपर्यंत आम्ही शॉपिंग करणार होतो. त्यांनी आमच्यासाठी 3 तास वेळ दिला होता. तर आम्ही शॉपिंग केली, भरपूर शॉपिंग केली. सगळंच असतं खाण्यापासून ते ड्रेसपर्यंत तुम्ही सगळेच घेऊ शकता तिथं. तर माझ्या नंदेच्या मुलांनी काही घेतलं. माझी मुलं गाडी घेऊन मागं लागले होते. सगळी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मिस्टरांना कॉल केला तर ते म्हणाले, "मला अजून वेळ आहे." आम्ही पॉपकॉर्न घेऊन खात बसलो आणि खूपच वेळ लागणार आहे म्हटल्यावर मग आम्ही ठरवलं, की आम्ही तिथंच जवळच मंचुरियन नूडल्स मिळतात, तर आम्ही तिथे गेलो. त्या मुलांनी असं काहीतरी खाण्यासाठी घेतलं होतं, बॉल्स होते आणि हा गेम खेळत होता. मग आम्हाला खूप वेळ आहे म्हणून आम्ही मंचुरियन खायला तिथं शेजारीच आहे मंचुरियन, तर तिथं मंचुरियन खायला गेलो. त्याने चायनीजचा आनंद घेतला आणि मंचुरियन खात आम्ही गप्पाही मारल्या खूप. आणि मिस्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं मी बाहेर आलो, तर आम्ही पटकन खाऊन बाहेर निघालो आणि घरी आल्यानंतर माझ्या नंदेच्या मुलाचा वाढदिवस होता, तो सेलिब्रेट केला. नणंदबाई त्यांच्या मुलांच्या बड्डेसाठीच खास माहेरी आल्या होत्या म्हणून त्याला आम्ही हॉस्टेलवरून घरी बोलवून घेतलं आणि त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. त्या नंदेचा मुलगा माझ्या मिस्टरांच्या क्लासमध्ये शिकण्यासाठी आहे. तर तो त्याच्या मामाला खूप भेटतो. वर्गात असं दाखवत आहे आणि म्हणून ते कसे ॲक्टिंग करत आहेत बघा. मामा भाच्यांचं नातं हे जगा वेगळंच असतं. तुम्ही पाहू शकता पुढे ते कसे मज्जा करत आहेत. असा आमचा दिवस गेला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू सो मच.